आपण जिथे साधुग्राम करतो त्या साधुग्रामवर झाडं तोडण्याच्या संदर्भातला एक विवाद उभा झाला। पहिल्यांदा तर काही डाव्या विचारसरणीच्या लोकांनी अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या की कोणीतरी मला विचारलं, का हो म्हणाले तुमच्या नाशिकमध्ये तुमची महानगरपालिका ज्या झाडांखाली सीतामाई बसली होती ते झाडं तोडायला निघाली। अरे मी म्हटलं बाबा कोणी सांगितलं तुला? यामध्ये जे सत्य आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे। ही जी जागा आहे या जागेमध्ये साधुग्राम आपण करतो। 1993 पासून रिझर्वेशन आहे। 3 लय केलं, 15 लय केलं, आताही आपण करणार आहोत। बंधू भगिनींनो, खरं म्हणजे 2002 साली माझ्याकडे आता ठराव आहे। 2002 साली महानगरपालिकेने ठराव केला होता ही जागा ॲक्वायर करायचा। किती पैसे लागणार होते माहिती आहे? तेव्हाच्या किमतीप्रमाणे 7 कोटी रुपयात ही 54 एकर सगळी जागा ही ॲक्वायर होणार होती। ठीक आहे, राज्यकर्त्यांना वाटलं नाही, त्यांनी केली नाही। त्यानंतर आपण जर या साधुग्रामच्या जागेचा विचार केला तर आता माझ्याकडे 2 गुगल मॅप आहे। हा गुगल मॅप आहे, हा 2014-15 चा गुगल मॅप आहे। इथे कुठे झाडं आपल्याला दिसतात का बघा? कोणीही गुगलवर जाऊन हा मॅप काढू शकतो। हा 2014-15 चा गुगल मॅप आहे आणि हा 2020-21 चा गुगल मॅप आहे आणि त्यानंतर 25 चा, हा 2023-24 चा गुगल मॅप आहे। याच्यामध्ये आपल्याला ती सगळी झाडं दिसतात। ही जी झाडं आहेत ना या ठिकाणी लागलेली, ज्यावेळी या महाराष्ट्रामध्ये 50 कोटी वृक्षारोपणाचा आपण निर्णय केला आणि त्याआधी आपल्याकडे आपण ज्यावेळेस जागा शोधून काढल्या कुठे वृक्षारोपण करायचं आहे, नाशिक महानगरपालिकेत आपली सत्ता होती, आपल्या लोकांनी निर्णय केला की या ठिकाणी वृक्षारोपण करायचं, रिकामी जागा आहे आणि म्हणून आपण त्या ठिकाणी वृक्षारोपण केलं। ती ही वृक्ष आहेत, त्यातली काही मोठी जुनी वृक्ष आहेत, काही आपण वृक्षारोपण केलेली आहेत आणि काही झुडपं आहेत। पण मी तेवढंच सांगून तुम्हाला थांबणार नाही। माननीय राजसाहेब, उद्धव साहेब हे या ठिकाणी येऊन गेले। या महानगरपालिकेवर ज्यावेळेस त्यांचं राज्य होतं त्यावेळी 16/4/2016 हा महानगरपालिकेचा ठराव आहे। 16/4/2016 राजसाहेब आपले महापौर होते, आपली महानगरपालिका होती आणि त्या ठिकाणी काय म्हटलंय, 54 एकर जागा विना वापर पडून आहे। त्याच्यावर खुले महानतळ, मनोरंजन, सर्कस, खेळाचं मैदान, वेगवेगळ्या प्रकारचे उत्सव या सगळ्या करता आणि मग चौपाटी, नवीन नर्सिंग कॉलेज या सगळ्या करता याचा उपयोग करून यातनं पैसे महानगरपालिकेला कमवता येतील म्हणून कमर्शियल उपयोग करण्याकरता माननीय राज ठाकरे साहेब महानगरपालिकेत आपली सत्ता असताना 16/4/2016 रोजी तुम्ही हा ठराव केला। त्यानंतर आमची सत्ता आली। आमची सत्ता आल्यानंतर आम्ही कमर्शियल वापर नाही केला, आम्ही त्या ठिकाणी झाडं लावली आणि झाडं लावून त्या ठिकाणी त्याला हिरवगार केलं। आणि आज पुन्हा एकदा सांगतो, गिरीश भाऊंनी सांगितलंय आम्हाला कुठली मोठी झाडं तोडायची नाहीत, काही झुडपं आहेत ती झुडपं त्या ठिकाणी तोडायची आहेत। पण त्याही संदर्भात आता उच्च न्यायालयामध्ये केस चाललेली आहे, त्यामुळे उच्च न्यायालयाचा जो निर्णय असेल आम्हाला मान्य असेल। आम्ही झाडं लावणारी लोक, मी गिरीश भाऊंचं अभिनंदन करेन। 20,000 अशी झाडं गिरीश भाऊंनी आणली की जी 3 वर्षाची 5 वर्षाची झाडं आहेत। पुढच्या 5 वर्षामध्ये ज्या ठिकाणी झाडं लागली आहेत तिथे जाऊन पाहिल्यानंतर असं आपल्याला वाटेल की 20 वर्षापूर्वी हे वन लावलं आहे का, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांनी काम केलंय। आणि म्हणून